मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान महाराष्ट्रामध्ये प्रथमच राबवण्यात आलं आणि अत्यंत यशस्वी असं हे अभियान झालेलं आहे। आणि ज्या शाळा, मुख्याध्यापक, पालक, ग्रामस्थ आणि विशेषतः विद्यार्थी यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आमचे शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी दिवस रात्र एकत्र करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जवळपास 2 कोटी मुलांना स्वतः पत्र पाठवून प्रोत्साहित केलं। दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यामुळे ही मोहीम खऱ्या अर्थाने यशस्वी झाली। खरं तर हे एक अभियान होतं आणि या अभियानाच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता असेल, डिजिटल उपकरणाचा वापर असेल, लोकशाही पद्धत रुजवण्याचं शिक्षण पद्धती असेल, त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये गुणात्मक फरक घडवणं असेल, परसबागेसारखी जी संकल्पना आहे ती यशस्वीपणे राबवणे, स्वच्छतेच्या संदर्भात जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं आणि त्याच्याचबरोबर समाजाला सुद्धा त्या स्वच्छतेचा फायदा होणं, अशा अनेक बाबींचा समावेश होता। आणि त्याच्यामुळेच अनेक दिवस चाललेल्या या मोहिमेमध्ये जवळजवळ 1,99,00,000 मुलांनी सहभाग घेतला आणि ही मोहीम यशस्वी केली। त्याच्याबद्दल मी सर्व मुलांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि त्याच्याचबरोबर जे राज्यस्तरावर पहिले आलेले आहेत त्या शाळांची नावंसुद्धा या ठिकाणी जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे। एकंदर जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय असं मिळून 65 कोटी 10 लाख रुपयाची बक्षिसं ही विविध शाळांना दिली जाणार आहे। आणि हे याच्या पुढच्या काळामध्ये आपली शाळा चांगली राखणं याच्यामध्ये मुलांचा निश्चितपणे सहभाग राहणार आहे आणि त्याच्यामुळे शाळांचा दर्जासुद्धा सुधारलेला आहे। अनेक ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शाळांमध्ये खूप सुधारणा केलेल्या आहेत आणि या सर्वांबरोबरच आपल्या पालकांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या पत्राची सेल्फी काढण्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा जवळजवळ 22 लाख मुलांनी सहभागी झाले। याचं परीक्षण करायला थोडासा वेळ लागणार आहे, परंतु जी यशस्वी मुलं असतील, त्यांचे पालक असतील आणि त्यांचे शिक्षक यांना मुख्यमंत्र्यांबरोबर भेटण्याची आणि त्यांच्याबरोबर जे भोजनसुद्धा करण्याची संधी लाभणार आहे। मुलांना प्रोत्साहन देणारं एक आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात यावा ही संकल्पना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची होती आणि त्यामुळेच त्यांचा प्रत्यक्ष सहभागसुद्धा या पूर्ण कार्यक्रमामध्ये राहिलेला आहे। 5 तारीखला याचा बक्षीस समारंभ मुंबईला NCPAच्या सभागृहामध्ये होणार आहे आणि यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एका वेळेलाच क्रांती होऊ शकते हे सुद्धा एक आगळंवेगळं उदाहरण हे सर्वांच्या समोर आलेलं आहे। हा कार्यक्रम कायमस्वरूपी चालू ठेवण्याचं शासनाने ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे दरवर्षी ह्या स्पर्धा होतील। याच्यामध्ये पहिले आलेले ज्या शाळा आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। शासकीय शाळांमध्ये पहिलं पारितोषिक हे जिल्हा परिषद साखरा वाशिम, तालुका वाशिम यांना मिळालेलं आहे आणि खाजगीमध्ये हे पारितोषिक एक्सप्लियर हेरिटेज स्कूल बेळगाव धागा नाशिक, तालुका नाशिक यांना प्राप्त झालेलं आहे। दुसरं पारितोषिक हे शासकीयमध्ये जिल्हा परिषद शाळा हेदवती रायगड, तालुका कर्जत यांना प्राप्त झालेलं आहे आणि खाजगीमध्ये दुसरं पारितोषिक शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर पुणे बारामती यांना प्राप्त झालेलं आहे। तिसरे पारितोषिक हे जिल्हा परिषद शाळा धालेवाडी सांगली कवठे महांकाळ यांना प्राप्त झालेलं आहे, तर खाजगीमध्ये भोंडवे
पाटील शाळा बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर गंगापूर यांना प्राप्त झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त विभागीय जी बक्षिसं प्राप्त झालेली आहेत आणि जिल्हास्तरीय त्यांची यादी ही आमच्या साईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व विजेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. पहिलं पारितोषिक हे 51 लक्ष रुपयाचं आहे, दुसरं पारितोषिक हे 21 लक्ष रुपयाचं आहे आणि तिसरं 11 लक्ष रुपयाचे आहे. ही सर्व पारितोषिकं ही त्या शाळांना दिली जातील आणि शाळांमध्ये असलेलं त्यांच्या ज्या भौतिक सुविधा आहेत या सुविधा सुधारण्यासाठी त्यांना या रकमेचा वापर करता येईल. मी सर्व विजेत्यांचा आभार मानतो, सर्व मुलांचं अभिनंदन करतो की महाराष्ट्राने एक आगळा वेगळा इतिहास घडवलेला आहे आणि कदाचित याच्यामधून अनेक विश्वविक्रमसुद्धा प्रस्थापित होतील याची मला खात्री आहे. मी सर्वांचंच मनापासून आभार मानत असताना विशेषतः मीडिया आणि पत्रकार मित्रांनी ह्या मोहिमेला खूप चांगली प्रसिद्धी दिली, मुलांचं खूप कौतुक केलं, त्यांचंसुद्धा मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, अशा स्पर्धा ज्यावेळी आपण घेतो किंवा असे अभियान आपण जे काही उपक्रम राबवतो त्यातल्या ग्रामीण भागातल्या शाळांकडे विशेष करून याचं प्राधान्य असतं. आपलं ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळांना किंवा तिथल्या शिक्षकांना कशा पद्धतीनं आपण यासाठी आवाहन करतो आणि किती प्रतिसाद ग्रामीण भागातून आपल्याला मिळाला आहे? मी आपल्याला आत्ताच सांगितलं की एकंदर जे आमच्या शाळा आहेत ह्याच्यापैकी 1,03,000 म्हणजे जवळजवळ 92% आसपास शाळांनी याच्यामध्ये सहभाग झालेला आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ सर्व शाळा 95% सहभाग आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शाळांपर्यंत ही मोहीम पोचली आणि सर्व शाळांनी त्याच्यामध्ये सहभागी झाले. जो 5% भाग आहे हा खाजगी शाळांचा भाग आहे आणि त्या खाजगी शाळासुद्धा शहरातल्या, म्हणजे ग्रामीण भागातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये हे अभियान पोचलं आणि त्याच्यावर सर्वांनी चांगल्या तऱ्हेने काम केलेलं आहे. दोन राजकीय प्रश्न होते. एकतर अमरावतीच्या जागेवर जो वाद सुरू आहे ते थांबत नाही. आताच रवी राणांनी एक प्रतिक्रिया दिली आहे की जी एक रेल्वे अमरावतीतून सोडली जाईल अयोध्येसाठी, त्या रेल्वेच्या ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही अडसुळांना घेऊन जाऊ आणि अयोध्येत सुद्धा त्यांना घेऊन जाऊ, त्यांना प्रचार तर आमचा करावाच आहे असं त्यांनी म्हटलं. त्यावर काल अडसुळांकडनं सुद्धा प्रतिक्रिया देण्यात आली. वाद कुठेतरी थांबत नाही आहे. ज्यावेळेला असा प्रकार घडतो त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना बोलवून घेतील आणि शेवटी ही पेल्यातली वादळं असतात ती लवकरच मिटतात. असाच एक वाद रत्नागिरी सिंधुदुर्गबाबत सुद्धा आहे. परवा नारायण राणेंनी ट्विट केलं होतं की ही जागा आमचीच आहे, त्यानंतर परत सामंतांकडनं सुद्धा यावर दावे करण्यात येत. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला उमेदवारी ठरत असते किंवा ज्या वेळेला जागांचं वाटप ठरत असतं त्यावेळेला इच्छुकांची संख्या खूप असते आणि त्याच्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवार किंवा प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाच्या वाटेला जास्तीत जास्त जागा याव्या याच्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु हा वाद ज्यावेळेला जागा कुठल्या पक्षाकडे गेली हे जाहीर होतं त्यावेळेला तो वादसुद्धा संतुष्टात येतो. आणि आमच्यामध्ये एवढी एकी आहे की अनेक वेळेला आपण बघितलेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की पालघरची जागा शिवसेनेला सोडली आणि त्याच्याचबरोबर भाजपने आपला उमेदवारसुद्धा पालघरमधला हा शिवसेनेला दिला. हे सुद्धा शेवटी इलेक्टिव्ह मेरिटसुद्धा महत्त्वाचं असते, स्थानिक परिस्थिती महत्त्वाची असते. शेवटी अंतिम उद्दिष्ट काय आहे की मोदी साहेबांची सत्ता म्हणजे NDAची सत्ता ही पुन्हा एकदा भारतामध्ये येणं, कारण हे आपल्या देशाच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. आज देश एका विशिष्ट उंचीवर गेला आहे, देश प्रगती करतो आहे. यावेळेला राष्ट्रप्रेम फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मोदी साहेबांना या इलेक्शनमध्ये पूर्ण बहुमत मिळवून देणं याच्यासाठी सर्व पक्ष कटिबद्ध आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा अंतिम जी काही चर्चा आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि लवकरच यावरती जागावाटपाचं सगळं जे काही जागावाटप आहे ते जाहीर केलं जाईल. मात्र वंचितकडून अजूनसुद्धा भूमिका जी आहे ती संदिग्ध अवस्थेमध्ये आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलेलं आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही बैठकीला मला विचारल्याशिवाय जाऊ नका. अजून तरी आघाडी कुठल्याही पद्धतीची झालेली नाही आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? एक गोष्ट अशी आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांची स्वतःची ताकद ही महाराष्ट्रामध्ये आहे. ज्या प्रकारे त्यांच्या पक्षाला वागणूक दिली गेली मला वाटतं की फारसं ते शोभादायक होतं असं नाही. सुरुवातीला आम्ही सर्वांना एकत्र येऊ असं सांगून आणि कोणाला तरी हरवण्यासाठी सहभागी होणं
हा मला वाटतं की मुळातच आंबेडकर साहेबांचा स्वभाव नाही. ते आपल्या तत्त्वासाठी झगडतात आणि ती तत्त्व त्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. हे करत असताना सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारं एक आगळं वेगळं उदाहरण हे स्वतः प्रकाशराव आंबेडकर आहेत असं मी स्वतः समजतो आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांनी काय निर्णय घ्यावा, कुठल्या आघाडीबरोबर जावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु ज्या प्रकारे मोदीजींना हरवण्यासाठी ज्या प्रकारे एक व्यूहरचना करण्यात आली ती व्यूहरचना फारशी चांगली नव्हती. व्यक्तिगत पातळीवर उतरण्यापेक्षा देशाचं हित कशामध्ये आहे त्याचा विचार झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे काम झालं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. सामना रोखोकमध्ये आज मोदींवरती टीका करण्यात आलेली आहे. मोदी खोटे बोलतात आणि अंधभक्त या खोट्या बोलण्यावरती टाळ्या वाजवतात, त्याचा खोटा PR करतात. अजून सुद्धा रशिया युक्रेन युद्धाबद्दल असा समज पसरवला जातो की मोदींमुळे हे युद्ध थांबलं, अजून सुद्धा हे युद्ध सुरू आहे. त्यामुळे गुजरातच्या बंदरावरती जे काही ड्रग्ज सापडतं त्याची ही नशा आहे का असा सवाल सामनामधून विचारण्यात आला. बेलगाम बोलणं, बेलगाम वक्तव्य करणं हे संजय राऊतजींचं वैशिष्ट्यच आहे आणि अप्रत्यक्षपणे उद्धवजीसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेले असतात. युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या मुलांना कोणी सोडवलं? 7 दिवसाची मुदत किंवा 15 दिवसाची मुदत त्या काळामध्ये सुद्धा रशियाने कशा प्रकारे दिली आणि आपली मुलं सुखरूप कशी परत आली हे उदाहरण संपूर्ण देशामध्ये आहे. आपले ज्यावेळेला नेव्हीचे अधिकारी त्या ठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा दिल्यानंतर त्यांना कोणी सोडून आणवलं हे सुद्धा लोकांना माहिती आहे. आपले ज्यावेळेला खलाशी बाहेर अडकले त्यावेळेला त्यांना कोणी सोडून आलं हे सुद्धा माहिती आहे. केवळ काहीतरी वाह्यात बोलत राहायचं आणि एखाद्या जगामध्ये ज्यांचं नेतृत्व मान्य केलं जातं, ज्यांच्या शब्दाला किंमत असते, ज्यांच्यामुळे एक पॅसेज क्रिएट झाला आणि आमची मुलं सुखरूप भारतामध्ये आली, थोडी तरी काहीतरी जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा. कशी वक्तव्य करता, कोणाबद्दल वक्तव्य करता याच्याबद्दल थोडं तरी मला वाटतं की भान राखलं गेलं पाहिजे, अन्यथा जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रिफायनरी विरोधी कमिटी जी आहे त्यांनी भूमिका घेतलेली आहे की महाविकास आघाडीनं रिफायनरी विरोधातली भूमिका आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये नमूद करावी, अन्यथा आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी आमचा उमेदवार जो आहे तो रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उभा करणार आहोत. तुम्ही कसं पाहता? बघा, हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. प्रत्येक प्रश्नाला अनेक कांगोरे असतात. अनेक लोकांचं म्हणणं असतं की मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, गुंतवणूक आपल्याकडे आली पाहिजे आणि ही गुंतवणूक येत असताना पर्यावरणाची कुठलीही हानी होता कामा नये. कारण कोकणामध्ये अतिशय सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये फळबागायती आहे. अशा परिस्थितीमध्ये टेक्नॉलॉजी कुठली वापरली जाते, ती ग्रीन टेक्नॉलॉजी आहे की नाही, त्याच्यामध्ये ग्रीनरी वाढते की नाही, ह्या सगळ्याचं भान ठेवून जर मुलांना रोजगार मिळाला तर निश्चितपणे त्याचं स्वागत कोकणची जनता करेल. याच्यासाठी अधिकचं त्या ठिकाणी चर्चा आणि अधिकची माहिती ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे. त्यांना जमिनीला योग्य तो भाव मिळाला पाहिजे आणि त्याच्यापेक्षासुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेक एजंट लोकांनी शेतकऱ्यांच्या जागा खरेदी केल्या आणि मिळणारा पैसा मात्र त्यांच्याकडे जाणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा प्रकल्प जाहीर झाल्यानंतर जे त्या ठिकाणी व्यवहार झालेले आहेत त्यातल्या मूळ मालकांना जर ह्याच्यापैकी काही रक्कम पोचली तर एक दिलासा हा भूमिपुत्रांना निश्चितपणे मिळणार आहे आणि त्याच्यामुळे याच्यावर सरकारने विचार करावं असं कोकणमधला एक सामाजिक कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला वाटतं. राज्यातल्या आमदार आणि नेत्यांमधले जे काही वाद आहेत त्याच पार्श्वभूमीवर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड हे काही मंडळींना मारहाण करतात पोलिसांच्या काठीने, असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कुठेतरी कार्यक्रमामध्ये काही गैरप्रकार करण्याचा त्या मंडळींचा प्रयत्न होता आणि म्हणून मी त्यांना काठीने मारहाण केली असं संजय गायकवाडांनी म्हटलं आहे. मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला भावनांवर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. हेच जर पोलिसांना सांगितलं असतं तर पोलिसांनी स्वतः ते केलं असतं. लोकप्रतिनिधींनी शक्यतो, मला गायकवाड साहेबांच्या संदर्भात काय झालं हे मला खरोखर माहिती नाही, मी त्यांच्याकडून माहिती घेईन आणि निश्चितपणे असा काही प्रकार घडला असेल तर मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील आणि अशा प्रकार याच्यापुढे घडणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाईल. सातत्याने हे जे प्रकार घडत आहे त्याला कुठेतरी पक्षाच्या प्रतिमेवर काहीतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, सातत्याने शिवसेनेच्या आमदारांबाबत नुकताच एक प्रकार विधिमंडळाच्या आवारात झाला त्याबाबतही खूप चर्चा झाली. पक्षाच्या प्रतिमेवर काहीतरी परिणाम होईल असं वाटत नाही?
हे बघा, चर्चा नेहमी होते आणि चर्चा करताना कुठेतरी आवाज वाढला तर त्याच्यामध्ये खूप मोठे मतभेद झाले किंवा एकामेकाच्या अंगावर गेले, अशा स्वरूपाच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या ते कुठेतरी चुकीचं आहे. आणि मला असं कळलं की कोणीतरी संबंधित व्यक्ती होती ज्यांनी मुद्दाम त्यांचे नंतर बाजूला जाऊन त्यांची मुलाखत वगैरे घेतली. तर मग ज्यावेळेला एखादा वाद झालेला असतो त्यावेळेला भावनासुद्धा थोड्याशा दुखावल्या गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती कशी निवडेल त्याला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्याकडे असलेलं प्रकरण हे तपासासाठी बंद करण्यात यावं यासाठी क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला होता. मात्र ईडीने यावरती आता आक्षेपाची भूमिका घेतलेली आहे. या सुनावणीमध्ये आम्हाला हस्तक्षेप याचिका करू द्यात आणि आम्हाला आमचं म्हणणं मांडू द्यात अशी भूमिका ईडी घेताना दिसते आणि त्यामुळे ईडीचा या सगळ्या क्लोजर रिपोर्टला विरोध असताना पाहायला मिळतो. तुम्ही कसं पाहाल? हे बघा, हा तपासाचा भाग आहे. तपासामध्ये काय आढळलं त्या बेसिसवर हे निर्णय होत असतात. शेवटी हे मॅटर कोर्टामध्ये आहे, त्यामुळे कोर्ट याच्यावर आवश्यक तो निर्णय घेईल. ईडीला त्याची भूमिका मांडायची असेल तर त्यांना ते मांडण्याचं त्या ठिकाणी अधिकार आहे आणि त्यांनी ती मांडली तर शेवटी असं होतं की जे आरोप केले जातात ईडीवर, अशा प्रकारे एक त्या आरोपांना शेत गेलेला आहे की ते आपलं काम करत असतात. त्याच्यामध्ये कोण व्यक्ती आहे, कोणाच्या विरोधामध्ये कारवाई आहे याला फारसं महत्त्व दिलं जात नाही आणि हेच समजून घेण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. ईडीच्या गैरवापराबद्दल आरोप केले जातात त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की 4% सुद्धा कमी कारवाया या राजकीय लोकांवर झालेल्या आहेत आणि 96% कारवाया या सर्वसाधारण आहेत ज्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. आणि त्याच्यामुळे ज्या तपास यंत्रणा असतात ते आपलं काम करत असतात. त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती जर सापडली ती राजकीय आहे की नाही हे बघणं हे त्यांचं काम नाही. त्यांचं काम हे निपक्षपाती तपास करणं हे असतं. सर, कल बीजेपी ने अपनी उम्मीदवारी की लिस्ट जाहिर की है लोकसभा चुनाव को लेकर, कैसे देखते हैं आप? पहली लिस्ट आई है। देखिए, उसमें बहुत सारे बड़े नेता है जो मंत्री है, आज भी मंत्री है, और एक जिसके बारे में सोचने की भी ज़रूरत नहीं कि ये जीतने ही वाले हैं तो उनकी लिस्ट पहले आती है. तो इस तरह से लिस्ट आती जाती है और इतना बड़ा देश है तो एक साथ सब लिस्ट आना बहुत मुश्किल होता है. और ये रीजन के हिसाब से भी लिस्ट आती है तो कुछ रीजन्स कवर हुए हैं, कुछ रीजन्स अभी तक कवर नहीं हुए हैं. तो किसी को ऐसे नहीं सोचना चाहिए कि किसी का नाम डिक्लेयर हुआ या नहीं हुआ. तो जब रीजन आ जाएगा तो वो नाम भी आ जाएंगे क्योंकि एक रीजन के नाम इकट्ठा घोषित किए जाते हैं. लगातार महाविकास आघाड़ी बैठक कर रही है सीट शेयरिंग को लेकर. महायुति में अभी तक कब तक ये सामने फाइनल स्टेज तक आएगा? देखिए, जिनकी आइडियोलॉजी डिफरेंट है वो इकट्ठा आते हैं, ये तो एक मज़ेदार सी बात है. यही हो गया जनता दल के बारे में. उन्हें अपोज करना था इंदिरा जी को या तो इमरजेंसी को, एक डिफरेंट इशू था. आज ये तो इशू नहीं है. हर रोज इलेक्शन हो रहे हैं और हर इलेक्शन बीजेपी ही जीत रही है. तो इसका साफ मतलब है कि लोकशाही में लोग जिनको चाहते हैं वही राज करेंगे. आपकी विचारधारा क्या है ये चीज़ बहुत अहमियत रखते हैं. आप अपनी विचारधारा को छोड़ देंगे और आपको किसी को पराभूत करना है इसलिए आप इकट्ठा आएंगे तो लोग उसको सहन नहीं करेंगे क्योंकि लोगों को आज प्रोग्रेस चाहिए. आज जो प्रगति हो रही है देश की, उस प्रगति की तरफ देखिए. आज हर किसी को घर मिल रहा है, हर किसी को जल मिल रहा है. तो एक अलग से एक प्रोग्राम है. देखिए, आज मेडिकल कॉलेज हर डिस्ट्रिक्ट में हो रहा है ताकि आरोग्य की सुविधा हर एक नागरिक के पास पहुंच रही है. बहुत इम्पॉर्टेंट चीज़ है कि आज 5 लाख रुपए तक का जो उपचार रहता है वो मुफ्त लोगों के पास जा रहा है. लोगों के जो हमारे किसान भाई है तो हमेशा वो दुखी रहते रहे, आज उनके अकाउंट में सीधा पैसा जा रहा है. आज उनको महाराष्ट्र जैसे राज्य में 1 रुपये में उनका इंश्योरेंस बन रहा है. तो ये सब चीज़ें पहले नहीं हो रही थी, आज प्रोग्रेस हो रहा है. बहुत सारी इंडस्ट्रीज इंडिया को एक अहमियत देती है. जब उनको इन्वेस्टमेंट करना होता है तो आज उनका पहला चॉइस इंडिया है क्योंकि यहाँ पे स्टेबल गवर्नमेंट है. क्या आप नहीं चाहते कि आपके जो बच्चे हैं उनको कल जाके नौकरियाँ मिले, उनकी ज़िंदगी बन जाए? या तो जो गंदी पॉलिटिक्स है उसका आप लोग उसका विक्टिम बन सकते हैं.
तो ये बहुत सारी चीज़ें हैं, इसके बारे में आम जनता सोचेगी। और जो एक ऐसे नेता कि जो दिन रात काम करते हैं, उन्होंने एक दिन भी ऐसा नहीं रखा कि जिस दिन उन्होंने काम नहीं किया है, तो जनता के लिए काम करते हैं, जनता उनका परिवार है और उनका आदर ना तो सिर्फ भारत की जनता करती है। तो आप जो वीडियोस रिलीज होते हैं पाक ऑक्युपाइड कश्मीर की, उनको देखिए, वो लोग बोल रहे हैं कि हमें मोदी जी का नेतृत्व चाहिए, हमें वापस आना है इंडिया में। एक युद्ध होता है जिससे भूमि जीती जाती है और एक लोगों का मन जितना होता है, क्योंकि आज देखिए कि नेक्स्ट 5 साल के लिए धान मुफ्त दिया जा रहा है ताकि गरीब लोग एक सम्मान की ज़िंदगी जी सके, और ये किसी भी कंट्री में नहीं हो रहा है, सिर्फ इंडिया में हो रहा है। ये भारत का गौरव है। सर, शिवसेना के एक एमएलए हैं संजय गायकवाड़, जिनका वीडियो अभी वायरल है, जिसमें देखा गया है कि वो स्टिक से मार रहे हैं। देखिए, कुछ गलत भी वहाँ हो गया होगा तो ये पुलिस का काम है, उसको पुलिस को करने दीजिए, इतना ही मुझे कहना है। अगर कुछ हो गया होगा, मुझे मालूम नहीं हुआ या नहीं, लेकिन उसके बारे में अगर हुआ होगा तो भी सीएम साहब का ये अधिकार है कि वो अपने एमएलए को बोल सकते हैं, और आगे चल के हम लोग कोशिश करेंगे कि ऐसी चीज़ें नहीं हो। सर, सामना में जिस तरीके से मोदी जी को लेकर आलोचना की गई, कैसे देखते हैं आप? देखिए, जिस तरह से और जिस लेवल पे सामना में लिखा जाता है, सामना बाबा साहब ने एक पेपर क्रिएट किया जिससे हिंदुत्व का प्रचार हो, जिसको आम आदमी पढ़े, उसकी जो प्रॉब्लम्स है उसको उजागर करना है। एक ऐसी व्यक्ति जिन्होंने बाबा साहब का सपना सच किया और बाबा साहब के बनाए हुए पेपर में ये लिखने का आपको कुछ भी अधिकार नहीं है। तो मुझे ऐसे लगता है कि वो सब कुछ छोड़ चुके हैं। बाबा साहब ने बोला था कि जिस दिन मुझे कांग्रेस के साथ जाना पड़े उस दिन मैं अपना दुकान बंद कर दूंगा। इसका मतलब है कि मैं जिस दिन कांग्रेस के जाने का अगर समय आ गया तो उस दिन मैं शिवसेना बंद कर दूंगा। और वही लोग जो बाबा साहब का नाम और वो उनका क्लेम करते कि वो उनके हक का सही हकदार है उनके विचारों के, तो बिल्कुल वो गलत है। उन्होंने उनके विचार छोड़ दिए, उन्होंने हिंदुत्व का विचार छोड़ दिया। 370 कलम, ये बाबा साहब का एक बहुत बड़ा ये था कि 370 कलम हटाना चाहिए और श्री राम मंदिर बनना चाहिए। दोनों चीज़ मोदी जी ने की है। और अगर बाबा साहब होते तो मोदी जी के बारे में इतने अच्छे चीज़ें वो लिखते सामना में, ताकि मोदी जी को भी आनंद लगता कि मैं कुछ देश के लिए कर रहा हूँ और बाबा साहब मेरे पीछे है। और आज भी मैं ऐसे सोचता हूँ कि आज भी वो उनके पीछे ही है और उनका वहाँ पे भी उनको लगता है कि मेरे जो सपने हैं वो मोदी जी ने पूरे किए हैं। इसलिए मैंने जब मोदी जी को सपोर्ट किया था तो उसका ऋण जो वो मोदी जी ने चुकाया है। सर, एक आखिरी सवाल, प्रकाश अम्बेडकर को देखते हैं, वो लगातार महाविकास आघाड़ी के साथ जुड़ना चाहते हैं, लेकिन अभी तक कुछ भी नतीजा साफ निकल के नहीं आया है। देखिए, प्रकाश आम्बेडकर जी एक बड़ा व्यक्तिमत्व है महाराष्ट्र का, और वो जो भी करते हैं वो लोगों के हित के लिए करते हैं। वो किसी को ख़त्म करने के लिए, या तो आज जो चल रहा है कि एक ही फैमिली का जो प्रमोशन चल रहा है, वो तो उनका प्रिंसिपल कभी भी नहीं है। वो इश्यूज़ के बेसिस पे लड़ते हैं और इश्यूज़ के लिए लड़ते हैं, सब समाजों के लिए लड़ते हैं, और वही उनकी खासियत है। तो मुझे ऐसे लगता है कि उनके बारे में कोई भी कमेंट मैं नहीं कर सकता, लेकिन उनको जो आदर देना चाहिए वो भी आदर, सिर्फ उनके पास वोट्स है इसीलिए चाहना कि वो हमारे साथ आए, उनके प्रिंसिपल्स के बारे में कुछ भी केयर नहीं करना, ये सही बात है या नहीं? ये मुझे लगता है कि ये सही बात नहीं है। हमें उनके तरफ बहुत आदर है और वो जो भी निर्णय लेंगे सोच समझ के लेंगे, इसके बारे में मुझे पूरा यकीन है। अमित शहा 5 आणि 6 तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. माहितीच्या संदर्भात काही चर्चा होऊ शकते, जागा वाटप असेल किंवा या सगळ्या गोष्टींची? बघा, अमितजी एक ज्येष्ठ नेते आहेत जे अनेक निर्णय घेत असतात, आणि त्याच्यामुळे जागेंच्या संदर्भात ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपमध्ये अडचण आली होती त्यावेळेला सुद्धा अमित शहा साहेबच महाराष्ट्रात आले होते आणि त्यांनी चांगल्यापैकी त्याच्यामधून तोडगा काढला। त्याच्यामुळे यावेळची त्यांची व्हिजिट ही जास्त करून ही विकास कामांच्या वेगवेगळ्या सुरुवातींसाठी असते, आणि त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या वाटेला खूप चांगले प्रकल्प येतील याची मला खात्री आहे। प्रकाश आंबेडकर कुठेतरी दुखावलेत असं एकंदर दिसत आहे. त्यांनी जी काही वागणूक दिली जाते, जसं तुम्ही आत्ता उल्लेख केला, त्यांचा पक्ष, त्यांची ताकद,
जर वेळ आली आणि तुम्हाला जर असं संधी मिळाली तर आंबेडकरांना महायुतीचं निमंत्रण असेल तर महाविकास आघाडीसोबत जर काही झालं नाही तर? हे बघा, ते एक विचारवंत आहेत. शेवटी कुठलाही निर्णय घ्यायचा झाला तर त्यांना कोणी सांगायला लागत नाही, त्यांचा निर्णय घ्यायला ते मोकळे आहेत. त्यांनी कुठल्याही पक्षाबरोबर जाणं हे त्या पक्षाचा एक मोठेपणा असतो आणि त्याच्यामुळे स्वतः त्यांचं ते स्वतःच्या तत्वासाठी जी लढाई करतात त्याचं कौतुक सर्वांना. त्याच्यामुळे याबाबत काही कॉमेंट करणं हे आताच्या स्टेजला योग्य ठरणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.